तर सुपारी बहाद्दाराने अचलपूर मतदारसंघ 20 वर्ष मागे नेला। नवनीत राणांकडून बच्चू कडू यांचा पुन्हा एकदा सुपारी बहाद्दार म्हणून उल्लेख करण्यात आलाय। सुपारी बहाद्दाराचा आपल्याला हिशोब करायचा आहे असंही नवनीत राणा म्हणाले। तर नवनीत राणा यांच्या वक्तव्याला जास्त महत्त्व देत नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे। दुश्मन कितने हो, पर कई दुश्मन ऐसे भी है ना सुपारी बाज। ये आंटी किसकी बोल रहे हैं? सुपारी बाज को अचलपूर मतदारसंघ से पण या सुपारी बहादूरनी 20 वर्षामध्ये अचलपूर मतदारसंघाला मागे आणण्याचं काम केलंय। एकही रोजगार आहे काय? एकही कंपनी आणली काय? ते दुव्याले काही अर्थ नसतं। या निवडणुकीत इतका जय श्रीराम म्हणून त्याचा गलत वापर करण्याचा प्रयत्न केला। प्रभू रामचंद्रानंच कदाचित हा झटका दिला असेल। आता बच्चू कडू शिवाय त्यांना दुसरा काही मला वाटतं शत्रू दिसत नाही आणि ते कडू त्यांना औषध झोमत आहे सध्या। कडू औषध झोमत असताना उलट त्या प्रकारचा कडवटपणा येतच, पण आमच्या औषधीनं तब्येत चांगली होईल एवढं मात्र खरं आहे। हिशोब जनता करत असतं, एका नेत्याच्या हाती ते नसतं। त्याच्यानं जनता त्याचं